चंद्रभागा माता, पवित्र पुण्य पावन चंद्रभागा माता, इथे दक्षिण वाहिनी आहे. हो, दक्षिण वाहिनी माता चंद्रभागा वाहतात. हो, चंद्रभागा मातेचं जे जल आहे परभणीकर गुरुजींना एका वारकऱ्याने प्रश्न केला. म्हणजे असं म्हटलं की महाराज, या सर्व नद्यांपैकी सर्वात पवित्र पाणी कोणत्या नदीत आहे? त्यांनी उत्तर दिलं बा गंगेत आहे. ते म्हटले का हो, तुम्ही पांडुरंगाचे म्हणताय गंगेचं वर्णन करता. ते म्हटले की तुम्हाला पाणी विचारलं. चंद्रभागा मातेचं पाणी नाही, अमृत आहे. विठ्ठला क्षेत्राचा महिमा सांगितला. क्षेत्र तीर्थ, इथे भगवान परमात्मा संत, इथे देव आहेत, नामदेव आहे, सीता आहे आणि तीर्थ आहे, त्रिवेणी संगम आहे. म्हणून हे दोनही झाले, हे दोनही झाले. किती झाले? 4 झाले. राहिले एक. आणि या ठिकाणी नित्य नामचिंतन आहे. वा नामाचा जयघोष आहे या ठिकाणी. आषाढी वारीपासून कार्तिकी वारीपर्यंत, कार्तिकी वारीपासून आषाढी वारीपर्यंत पंढरपूर क्षेत्रामध्ये असा एक दिवस नाही की इथे परमात्म्याचं चिंतन होत नाही, चिंतन घडत नाही. तीर्थक्षेत्रामध्ये वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. आमचे वेगळे सांगत असतात वा क्षेत्रामध्ये सहज परमार्थ होत असतो, अट्टहास करण्याची गरज नाही. गावाकडे मात्र परमार्थाला अट्टहास करावा लागत असतो. इथे असा दिवस जात नाही, इथे असे 7 दिवस जात नाही की इथे सप्ताह नाही. म्हणून कोण्या ना कोण्या महाराजांचा साधूंचा सप्ताह नित्य इथे असतो. नित्य नामघोष या क्षेत्रामध्ये आहे. असे पंचतत्व या पंढरी क्षेत्रामध्ये वास करतात. आणि अशा असणाऱ्या भगवान परमात्म्याची करुण असणारी जे कृपा या वारकऱ्यांवरती नित्य वर्षाव करत असते. असा असणारा माझा भगवान परमात्मा या सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून मी त्या भगवान परमात्म्याची वारी करायला पाहिजे. महाराज, आम्ही वारी केली नाही. आता उद्याची पौर्णिमा येऊन ठेपलेली आहे. उद्या काला घेऊन गावाकडे जायचं आहे. महाराज, आम्ही वारी केली, पण या वारीपासून आम्हाला काय प्राप्त होणार आहे? हो, प्राप्त होते ना महाराज. काय प्राप्त होणार नाही? तुम्हाला जे पाहिजे तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते करू. भगवान परमात्मा या प्रत्येक वारकऱ्याची इच्छा मनोकामना परिपूर्ण करतील. तुम्ही फक्त मागा. पण त्या भगवान परमात्म्याकडे नेमकं काय मागावं याचाही विचार आपल्या डोक्यात ठेवूनच परमात्म्याकडे मागावं. माझे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा त्या परमात्म्याकडे मागतात. आपली सुद्धा मागणी भगवान परमात्म्याकडे असते. जीवही परमात्म्याकडे मागतो, संतही परमात्म्याकडे मागतात. पण नेमकं संत काय मागतात आणि जीव काय मागतो? जीवाची मागणी ही वेगळी आहे आणि संतांची मागणी वेगळी आहे. काय आहे महाराज संतांची मागणी? श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आजच्या सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या